नमस्कार मंडळी. तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केलेला आहेत का? तुम्हाला अजूनपर्यंत जे घरकुल आहे ते मिळालेलं नाही, पण तुम्ही अर्ज केलेला आहात कुठे? प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये. जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी म्हणजे अशी की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानामध्ये वाढ झालेली आहे. पण ती जी वाढ आहे काही घरकुल लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. तर ते किती रुपयापर्यंत जी अनुदानामध्ये वाढ झालेली आहे, कोणकोणते लाभार्थ्यांना जे अनुदान आहे, प्रधानमंत्री आवास योजनेचं जे अनुदानामध्ये वाढ झालेली आहे ते कोणाकोणाला मिळणार आहे, तर थोडीफार माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर. तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळणाऱ्या लाभार्थ्यांसाठी यंदाचे वर्ष दिलासादायक ठरणार आहे. घरकुल अनुदानासोबतच आता सौर ऊर्जेचा अतिरिक्त लाभ देण्याचा महत्त्वाचा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे. पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजना घरकुल योजनांशी जोडण्यात आली असून त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना दीर्घकालीन जो फायदा आहे तो होणार आहे. या योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी 15,000 रुपयांचे अतिरिक्त जे अनुदान आहे ते दिले जाणार आहे. ही संपूर्ण योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत राबविण्यात येणार असून लाभार्थ्यांना स्वच्छ आणि स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. सौर ऊर्जेमुळे वीज बिलामध्ये लक्षणीय बचत होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबावरील जो आर्थिक तणाव आहे तो कमी होणार आहे. अमरावती जिल्ह्यात 2024 ते 25 या आर्थिक वर्षात सुमारे 80,000 घरकुल लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच यशवंत पंचायत राज अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र ही जी योजना आहे ती ऐच्छिक स्वरूपाची असून इच्छुक लाभार्थ्यांनाच सौर ऊर्जा प्रकल्पाचा लाभ घेता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून घराच्या छतावर 1 किलोवॅट क्षमतेपर्यंत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी आवश्यक वीज सौर ऊर्जेमधून उपलब्ध होऊ शकणार असून पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढल्याने पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे. या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थ्यांचा स्वतःचा आर्थिक वाटा जो आहे तो अत्यल्प ठेवण्यात आला आहे. घरकुलासाठी मिळणाऱ्या एकूण अनुदानासोबत राज्य शासनाकडून सौर ऊर्जेसाठी 50,000 रुपयापर्यंत अतिरिक्त जे अनुदान आहे ते देण्यात येणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी लाभार्थ्यांना केवळ 2,500 ते 5,000 रुपये स्वतः भरावे लागत असल्याने ही जी योजना आहे सर्वसामान्यांसाठी परवडणारी ठरणार आहे. जे सौर ऊर्जेसाठी 50,000 रुपये मिळतात, तुम्हाला घराच्या छतावरती जे सौर ऊर्जेसाठी जे 50,000 रुपये मिळतात त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही स्क्रीनवरती इमेज बघू शकता. हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. याच्यामध्ये मी सगळी माहिती दिली आहे की कोणाला किती टक्के अनुदान मिळणार आहे या योजनेमध्ये. तेव्हा तुम्हाला जे 50,000 रुपयांचं जे सौर ऊर्जा आहे ते तुम्हाला घराच्या छतावरती लावून मिळणार आहे, ते पण फ्रीमध्ये. तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. त्या व्हिडिओची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देणार आहे. ठीक आहे, तिथे जाऊन क्लिक केल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. 50,000 रुपयामध्ये कोणाला किती टक्के अनुदान मिळणार आहे, म्हणजे कोणाला 2,500 रुपये भरायचे लागणार आहे, कोणाला 5,000 रुपये भरावा लागणार आहे, कोणाला 10,000 रुपये भरावा लागणार आहे. म्हणजे 85%, 70%, 95% असे अनुदान त्या योजनेमध्ये आहेत. तरी पण मी तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा, तेव्हा तुम्हाला सगळं कळून जाईल की कोणाला किती टक्के अनुदान आहे त्या योजनेवरती. ठीक आहे, तर ही होती आनंदाची बातमी प्रधानमंत्री आवास योजनेवाल्यांसाठी. रमाई घरकुल आवास योजनेवाल्यांसाठी आता 15,000 रुपयांचं जे सोलर आहे तुम्हाला घराच्या छतावरती घरकुलासोबतच लावून मिळणार आहे. ठीक आहे, तुम्हाला घरकुल तर मिळणारच आहे, पण त्याच्यासोबत जे 15,000 रुपयाचं जे सोलर आहे, सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तुम्हाला घर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तिथे घराच्या छतावरती लावून मिळणार आहे. ही होती घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. ठीक आहे, तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.